नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? लक्ष्मी होम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. रोज आपण भाजीत पिकलेले टोमॅटो घालतो किंवा पिकलेल्या टोमॅटोची चटणी बनवून खातो, पण आज मी तुमच्यासोबत मस्त कच्च्या टोमॅटोची झणझणीत अशी चटणी किंवा ठेचा रेसिपी शेअर करत आहे. अगदी परफेक्ट आणि स्टेप बाय स्टेप अशी रेसिपी शेअर करणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ही रेसिपीसुद्धा नक्की आवडेल आणि कच्च्या टोमॅटोचा ठेचा या आधी कधी खाल्ला नसेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय कराल आणि आवडीने खाल. हल्ली बाजारात कच्चे टोमॅटो सहज मिळतात, कारण कच्चे टोमॅटोची चटणी किंवा ठेचा किंवा भरलेले टोमॅटो खायला भरपूर लोकांना आवडतात, तर त्यामुळे बाजारात ते सहज उपलब्ध होतात. तर मी सुद्धा यावेळेस कच्चे टोमॅटो आणलेले आहेत आणि मस्त याचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहे. तर यासाठी आपल्याला अगदी कच्चे टोमॅटो घ्यायचे आहेत, हिरवे. तर आतमधून कट केल्यानंतर सुद्धा आपल्याला असे हिरवे दिसले पाहिजेत आणि कट करताना आपल्याला त्याची पातळ स्लायसेस कट करायचे आहेत. अशा प्रकारे जास्त जाडसुद्धा कट करायचे नाही. जाड कट केल्यानंतर ते आपण जेव्हा त्याला थोडंसं परतून घेऊ किंवा भाजून घेऊ तर ते व्यवस्थित भाजले जात नाही आणि त्याचा नंतर कच्चटपणा असा राहतो. तर अशा प्रकारे आपल्याला पातळ स्लायसेसमध्ये असे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. तर मी इथे 1/2 किलो टोमॅटो घेतलेले होते, तर त्या प्रमाणात आज आपण ठेचा बनवणार आहोत. ठेचा बनवायला लागणारे सर्व साहित्य भाजायसाठी मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे आणि लोखंडी कढईमध्ये भरीत किंवा ठेचा बनवला तर त्याचा टेस्ट खूप छान येतो. तर 2 मिनटं कढई व्यवस्थित छान गरम करून घेतलेली आहे. यानंतर मी इथे घेतलेले आहेत 200 ग्राम शेंगदाणे. 1/2 किलोच्या हिशोबाने मी इथे सर्व साहित्य घेतलेले आहेत. तुम्हाला जर शेंगदाण्याची क्वांटिटी कमी जास्त करायची असेल तर सुद्धा करू शकता. 1 ते 1.5 मिनटं शेंगदाणे असेच कोरडे आपल्याला मीडियम टू लो गॅसवरती भाजून घ्यायचे. शेंगदाण्यावरती थोडे फिक्के पडले की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. अर्धा चमचा मी इथे तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये परत शेंगदाणे आपल्याला 1 ते 1.5 मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचा कच्चा स्मेल गेला पाहिजे आणि त्याची कच्ची चव लागली नाही पाहिजे. मस्त भाजके असे शेंगदाणे भाजले पाहिजेत, तरच ठेच्यामध्ये त्यांचा टेस्ट छान येतो. शेंगदाणे मी इथे छान मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि भाजण्याचा सुगंधसुद्धा सुटलेला आहे. तर आता हे आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. मी इथे 10 ते 12 जाडसर अशा मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर लसूणसुद्धा आपल्याला मस्त इथे खरपूस होईपर्यंत असे ठिपके पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा लसणाचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडतो त्यानुसार तुम्ही लसूण घालू शकता. तर लसूणसुद्धा छान परतून झालेलं आहे. मी एक्स्ट्रा तेल इथे घातलेलं नाही. कढईमध्ये जे तेल उरलेलं होतं त्यामध्येच मी लसूण परतून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. ह्यासुद्धा मस्त छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. मी इथे तिखट लवंगी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण मला ठेचा तिखट आवडतो. तुम्हाला जर कमी तिखटाच्या मिरच्या घ्यायच्या असतील तर पोपटी मिरच्यासुद्धा घेऊ शकता. तर मिरच्यांचे असे तुकडे करून भाजायचे, नाहीतर त्या भाजताना फुटून उडू शकतात. आणि मिरच्यांनासुद्धा असे मस्त छान थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता इथे साईडला मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि ते सुद्धा इथे आपल्याला मिरचीबरोबर भाजून घ्यायचं आहे. मिरच्यांवरती छान असे ठिपके पडले की समजायचं की मिरची छान भाजून झालेली आहे. तर अर्धा मिनटं जिरं घातल्यानंतर मिरची परत भाजून घेतलेली आहे. सगळे ड्राय साहित्य एक एक करून भाजून आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. एकदाच सगळं मिक्स करून भाजायचं नाही आहे, कारण शेंगदाणे, मिरची, लसूण या प्रत्येकाला वेगवेगळा टाईम लागतो भाजायला. सगळे ड्राय साहित्य भाजून झाल्यानंतरच आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचे आहेत. कढईमध्ये परत अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आता टोमॅटो घातले आहेत. गॅसची फ्लेम आता हाय केली आहे आणि हाय फ्लेमवरती टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवून टोमॅटो परतायचे नाहीत, कारण टोमॅटोचं पाणी सुटेल आणि ते लवकर सुकावेत, म्हणून आपण गॅसची फ्लेम मोठी करून ते परतून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती टोमॅटो परतले तर ते जास्त सॉफ्ट शिजतील आणि आपल्याला जास्त सॉफ्ट शिजवायचे नाही आहे. थोडाफार क्रंच त्यामध्ये राहायला पाहिजे. तर फास्ट गॅसवरती टोमॅटो छान परतून झालेले आहेत. पाणीसुद्धा सुकलेलं आहे. यापेक्षा जास्त आपल्याला टोमॅटो शिजवायचं नाही आहे, नाहीतर त्याची चटणी होईल आणि टोमॅटोचा थोडाफार जो कच्चेपणा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. तर आता मस्त टोमॅटो इथे भाजून झालेले आहेत, परतून झालेले आहेत. तर गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे आणि आता हे आपल्याला वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मंडळी, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबत बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीजची अपडेट तुम्हाला मिळत राहील. टोमॅटो काढून घेतलेले आहेत. आता याच कढईमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ती सुद्धा अशी थोडीशी 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायची. तर कोथिंबीरसुद्धा परतून झालेली आहे, तिलासुद्धा आपण वेगळी काढून घेऊया. सगळे साहित्य भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता यांना 5 ते 7 मिनटं थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे. तुम्हाला जर खलबत्त्यात ठेचा बनवायचा असेल तर तुम्ही गरमागरम सगळे साहित्य ठेचून घेऊ शकता किंवा ठेचा बनवू शकता, पण मी ते मिक्सर जारमध्ये बनवणार आहे, तर त्यासाठी मी सर्व साहित्य चांगले थंड करून घेतलेले आहे. सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे, मिरची, लसूण
आधी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी खड्याचं मीठ घातलेलं आहे. खड्याच्या मिठामुळे ठेच्यामध्ये छान टेस्ट येतो. तर एकदा आपल्याला असं मस्त जाडसर असं हे सगळं साहित्य फिरवून घ्यायचे, शेंगदाणे आणि मिरची लसूणला. सगळे साहित्य म्हणजे टोमॅटो घालून आपण ग्राइंड केलं असतं तर शेंगदाणे व्यवस्थित ग्राइंड झालेले नसते. तर शेंगदाणे आपल्याला जाडसर ठेवायचे आहेत, त्याचा क्रंच ठेच्यामध्ये छान येतो. यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आणि फक्त 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. याची जास्त बारीक चटणी बनवायची नाही, तर असं आपल्याला खडबडीत ठेचा बनवून घ्यायचा आहे. ठेचा जरा खडबडीत वाटलेला असेल तरच त्याची टेस्ट छान येते आणि खायलाही मजा येते. तर अशा प्रकारे आपला इथे झणझणीत आणि मस्त चटपटीत असा कच्च्या टोमॅटोचा ठेचा तयार आहे. टिफिनला सुद्धा तुम्ही हा चटपटीत ठेचा देऊ शकता, कारण सारख्या त्या भाज्या खाऊन सुद्धा टिफिन नेणाऱ्यांना कंटाळा येतो. तर अशा वेळी टिफिनसाठी सुद्धा मस्त परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कच्च्या टोमॅटोचा ठेचा बनवून बघा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल. उन्हाळ्याच्या दिवसात तोंडाला चव नसते किंवा भाजीपाला खायची इच्छा होत नाही, तर अशा वेळी तुम्ही हा ठेचा बनवू शकता. खास करून उन्हाळ्याच्या दिवसात तोंडाची चव वाढवण्यासाठी आणि जेवणाची रंगत वाढवण्यासाठी ह्या ठेच्याची रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरच्यांना सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल बटनसुद्धा प्रेस करा. चला तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.